सगळं ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं आपल्या मनासारखं झालंय. हा पुराणो, तुमच्या दोघांचा अभिमान वाटतो मला. तुम्ही झोकला नाहीत, लढलं. आबा आबा हळू हळू. अहो बास झाला आता. तुम्हाला आत्ताच शुद्ध आली ना आणि लगेच बोलताय कशाला? आराम करा बरं जरा. तुम्ही किती मोठ्या संकटातनं बाहेर आलात ना याची कल्पना नाहीये तुम्हाला. माझी काळजी करू नका मालती, मला काही होणार नाही. तुम्हाला काय सांगितलं? काहीही बोलू नका ना. तरी तुम्ही बोलताच आहात. इंद्रा काय म्हणाला? काळजी घ्या ना. ऐकत का नाही हो तुम्ही आमचं? एक तर आधीच तुमचं एवढं मोठं आजारपण तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलात. तुमची अशी अवस्था ना अजिबात बघवत नव्हती मला. सतत मनात भीती वाटायची. तुम्ही असे डोळे मिटून शांतपणे पडलेले बघून ना सारखं डोळ्यात पाणी येत होतं. ते काही नाही, आता मला तुम्ही शब्द द्या. तुम्हाला जरा जरी काही होत असेल ना तरी यापुढे तुम्ही आमच्यापासून काहीही लपवणार नाही. मी किती लपवण्याचा प्रयत्न केला, तुमच्यापासून काही लपवू शकतो का? घ्या, म्हणजे आता आमच्यापासून लपवा छप्पी करणं तुम्ही काही सोडणारच नाही आहात तर? गंमत केली हो. काळजी करू नका, मला काही होणार नाही. आणि ही आपली पोरं आहेत ना आपली काळजी घ्यायला, ते आपल्याला काही होऊ देणार नाहीत. शांत व्हा. भाऊजी, अहो तुम्हाला शुद्धीवर आलेलं बघून आता कुठं जीवाजीव आला बघा. आबा, तुम्ही ठीक आहात ना? मला तुमच्याबद्दल कळालं तेव्हापासून माझ्या मनातलं गिल्ट आणखी वाढत गेलं. मला वाटलं की मी जे पाप केलंय त्याची शिक्षा म्हणून तुम्ही मला. बस, त्यांना रडू येईल असं काहीही बोलू नका आणि वागू नका. जर शांत राहा. रत्नावहिनी, मी ठीक आहे, काळजी करू नका. आबा, फक्त काळजी करू नका आणि मी ठीक आहे असं म्हणायचं नाही बरं का. आता तुम्ही खरंच स्वतःची काळजी घ्यायची, आणि ते सुद्धा आधीपेक्षा जास्त. मी घेणार आहे तुमची काळजी. तुम्ही माझं ऐकायचं. हा, याहीपूर्वी तू माझी काळजी घ्यायचीस की, पण आता स्वतःकडे लक्ष दे जरा. मला काय झालं तेव्हा? मी ठणठणीत आहे. हे बघा, तुम्ही असा विषय बदलू नका, मी ऐकणार नाहीये तुमचं. आता माझं ऐकायचं आणि स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यायची. पुन्हा व्हायला नको तेच झालंय. त्या इंद्राकडचे पैसे जाऊन टाकायला सांगितले होते तरी त्याने ते पैसे उभे केले. वाटलं होतं कायमचं आपल्या उपकाराखाली दबून ठेवता येईल, पण नाही. मग हे घे. मी काय बोलतोय आणि तुझं काय चाललंय? आर यू आउट ऑफ युअर पॉइंट? नो, आय एम नॉट. पण आता ही अशी चिडचिड करून काय होणार आहे? सोल्युशन मिळणार आहे का? नाही ना? मग शांत हो आणि हे घे. सिरियसली? हे एवढं सगळं झाल्यानंतर मी शांत राहावं हे तू एक्सपेक्ट करतेस? हो, कारण तू जे माझ्याकडून एक्सपेक्ट करत नाहीस ना ते माझं करून झालंय. काय केलंस म्हणजे? त्यांना रडवण्याचा नेक्स्ट प्लॅन केलाय मी. काय आहे ना, आता जे काही झालंय ते डिस्कस करण्यात काहीच पॉइंट नाहीये. कसं आहे विक्रांत? एक मिनिट. तू एक्झॅक्टली काय केलंस मला सांग. सांगण्यात मजा नाहीये रे, बघण्यात मजा आहे. हे बघ. ओके, इंद्राने इथून पैसे उभे केले तर? येस. हा व्हिडिओ मी त्या मालतीला दाखवलाय. आता ह्याच व्हिडिओचा वापर करून त्या मालतीच्या मनात त्या राणीविषयीची आग आणखीन भडकवणार आणि मग
ती मालती त्या राणीला पेपरच देऊ देणार नाही. उर्मिला, सुपर प्लॅन. कमाल केलीस तू. राणी पेपर देऊ शकणार नाही म्हणजे ती लॉयर होऊ शकणार नाही. आणि आपल्याला एक्झॅक्टली हेच हवंय. तुला माहिती आहे उर्मिला, ही राणी ना फॅक्टरी वाचवायला एकदा लॉयर बनून आली होती. खोटी लॉयर. ही अशी खोटी लॉयर बनून ती सगळे रेकॉर्ड शोधत बसली होती. काय सापडलं माहितीये? काहीच नाही. आणि इथून पुढेही आपल्याबद्दल तिला काहीच सापडणार नाही. सो डोंट वरी. हे घे. त्या राणीचं लॉयर व्हायचं स्वप्न कसं स्वप्नच राहील, ह्याची जबाबदारी आता माझी. इंद्रा, अरे आतमध्ये मालती होती म्हणून बोलता नाही आलं. आम्हाला तुमच्या दोघांशी बोलायचंय म्हणून तुमची वाट बघत इथंच थांबलोय आम्ही. दादा, हे बघ, तुझा राग माझ्यावर आणि आईवर आहे तो करेक्टच आहे, पण ह्या सिच्युएशनला आमच्यावरचा राग थोडा बाजूला ठेव आणि आबांसाठी आम्हालाही करू द्या ना प्लीज. काही हवं असेल तर आम्हालाही सांगा, आम्ही आहोत तुमच्या सोबत. राणी, तुला माणसांची मनं वाचता येतात ना ग, मग जरा आमचंही मन समजून घे ना ग. आबांचा त्रास आम्हालाही नाही बघवत. दादा, राणी वहिनींची परीक्षा सुरू आहे आणि मालती काकींना आबांजवळ सारखंच बसून राहायला जमणार नाही आणि सारखं ये जा करणं पण सहन होणार नाही. तुमची खूप धावपळ होईल आणि ते होऊ नये म्हणून सांगतोय की आम्हाला सांगा तुमची मदत करायला, आम्ही आहोत तुमच्या सोबत. हे बघ इंद्रा, हवं तर मी तुझ्या समोर हात जोडते, हवं तर मी तुझ्या पाया पडते, पण आमच्या चुकीचं एवढी मोठी शिक्षा नका देऊ रे आम्हाला. आम्ही विक्रांच्या बोलण्यात आलो आणि खूप मोठं पाप घडलं रे आमच्या हातून. पण खरं सांगते, आम्हाला तुमच्या सोबतचं नातं हवंय रे. माझ्याच्याने आता तुमचा त्रास नाही बघवत इंद्रा. दादा, आपण आधीसारखं आताही एकत्र राहत असतो तर तुम्हाला हक्काने बोललाच असतास ना रे. मग त्याच हक्काने आताही सांग, मी काही करायला तयार आहे. ठीक आहे, इन केस काही लागलं तर मी कळवतो. तुझा घरी, तुझी एक्झाम आहे ना. मी थांबतो इथे आपण जा. हो सर. हीच चांगली संधी आहे. इंद्राई घरात नाही आणि हे पण नाही आहेत. आज मी या संधीचं सोनं करणार म्हणजे करणारच. तू पेपर कशी देतेस त्यात मला बघायचंच आहे. काय ग, हा? चहा ठेवतेस ना? हो, तेच करत होते.
अरे देवा, कपडे टाकायचे राहिलेत. आतापर्यंत मी तुझी फक्त झोप उडवत होते. आता मी तुला छान साखर झोप घेऊ देणार आहे. म्हणजे काय होईल, तू परीक्षेला तर जाशील पण लिहू नाही शकणार पेपर. सर अजून कसे आले नाहीत? काल त्यांनी ऑल द बेस्ट केला होता तर पेपर एकदम भारी गेला. आज यांच्याकडून ऑल द बेस्ट घेतल्याशिवाय पेपरला कसं बरं जाऊ? काय गे, एकच काम दिवसभर करत बसणार आहेस का? मुद्दाम करतेस ना? हे जेणेकरून तो चहा मी गाळून तुझ्यासाठी घेऊन यावं हीच इच्छा होती ना तुझी? नाही आणलाय. घ्या चहा घ्या, तो डोसा. सॉरी. अरे देवा, ते धुतलेला शर्ट पडला. मी आल्याचा पटकन उचलून. अरे मॅडम, तुम्ही घ्या हा चहा. मी आणते दुसरं ओतून. मला नाही नको, तुझ्यासाठी असलेलं मला काही नको. माझा मी घेणे ओतून. तुळस, कदाचित मी चहा प्यायल्याशिवाय ही चहा पिणार नाही. पी. आणते माझा मी चहा. किती वाजलेत? अलार्म वाजलाय माझा. केवढा उशीर झालाय. सर अजून कसे नाही आले? केव्हापासून वाट बघते मी. सर, किती वेळ लावला तुम्ही? मी केव्हापासून वाट बघते. का नाही, म्हणजे तू माझी वाट का बघत होतीस? ते ऑल द बेस्ट साठी. काल तुम्ही ऑल द बेस्ट म्हणालात आणि पेपर एकदम भारी गेला. हो. हं. अरे मग तर काल जसं मी ऑल द बेस्ट केलं होतं तुला तसंच करावं लागेल ना, म्हणजे पेपर चांगला जाईल आज परत. गप्पा बसा सर. पटकन ऑल द बेस्ट म्हणा आणि मला उशीर होतोय. जाऊ द्या मला. एक मिनिट. हॅलो, इंद्रजित महाडिकचं ऑल द बेस्ट असं इझिली मिळत नाही. तुला काहीतरी करावं लागेल त्यासाठी. काय? आपण एका बशीमध्ये चहा पिऊया का दोघं एकत्र? हा? सर काही काय बोलताय? येईल ना कोणीतरी. एका बशीत चहा. ठीक आहे, मग मी काय ऑल द बेस्ट म्हणत नाही तुला. तुझा
सर तुम्ही ना जरा जास्तच करता बरं का, खूप भाव खाताय तुम्ही. आणि मग कधीतरी चान्स मिळतो मला, मी कशाला सोडू? हे बघ, तू माझी कंडिशन ऍक्सेप्ट कर तरच मी तुला ऑल द बेस्ट म्हणेन, नाही तर नाही म्हणणार. बरं ठीक आहे, पण पटपट प्यायचा हा चहा, लगेच प्या, नाहीतर मालती मॅडम येतील आणि मलाच रागवतील. ठीक आहे, काही नाही होत, नाही बघणार ते. राणी, आई माझ्याकडनं ऍक्च्युली माझ्याकडनं झालं ते. मी बशी पकडली होती आणि ती सटकली माझ्या हातातून, त्यामुळे झालंय ते. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. ते मी जाऊन दोघांसाठी चहा आणते हा, परत चहा चहा. हिने चहा प्यायलाच नाही, म्हणजे मी जे ठरवलं ते सगळंच फसलं. इंद्रा, इंद्रा, इंद्रा. सावकाश आबा, सावकाश, सावकाश. आबा, तुम्हाला काय लागलं तर सांगा, मी आहे बाहेर. अजित, हा आबा. का करतोस तू हे सगळं? हेच मी आयुष्यभर करायला पाहिजे होतं आबा, पण मी जे केलं ते खूप चुकीचं केलंय. मला आता स्वतःच्याही नजरेला नजर भिडवताना लाज वाटते. अजित, मला दिसतंय तुला तुझ्या चुका कळत आहेत. आणि एखाद्या माणसाला जेव्हा त्याच्या चुका कळतात ना, त्या क्षणी त्या क्षणी त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला सुरुवात होते. आणि मला जाणवते तू तुझ्यात सुधारणा करतोयस. मला तुमचा तो अजित व्हायचा आहे ज्याला तुम्ही हाक मारल्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात व्हायची नाही. मला तो अजित व्हायचा आहे ज्याच्यासोबत तुम्ही 2 घास जास्त खायचात. आबा, तुम्हीच होतात ज्याला माझ्या मनाचा रस्ता माहिती होता. तुम्हीच होतात माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहण्यासाठी. पण मी काय केलं? तुमच्यावर ओरडलो, तुम्हाला अरे तुरे केलं. आबा, प्लीज मला एकदा माफ कराल का? माझ्याकडून हे हिरावून घेऊ नका आबा, प्लीज एकदा माफ करा. आबा, मी शेवटपर्यंत तुमच्या पायाशी राहीन. मला माझं कर्तव्य करू द्या आबा. माझ्याकडून हिरावून घेऊ नका हे. प्लीज एकदा माफ करा. अजित, शांत हो बाळा, शांत हो.
हे बघ, मला बाप म्हणतोस ना, हो आबा. पोराची जागा पायाशी नाही, मनात असते. राशील ना मनात. शांत हो. शांत हो. आई मी निघतो का? हॉस्पिटलला जायचंय. इंद्रा थांब. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हा, बोल ना. मी तुला एक प्रश्न विचारला तर त्याचं खरं खरं उत्तर देशील मला? बोल ना, काय झालं? मला सांग, आबांच्या ऑपरेशनसाठी पैसे कुठून आले? मला हॉस्पिटलला जायला उशीर होतोय, आपण बोलूया ना नंतर. हा नाही इंद्रा, आत्ताच बोलायचंय मला. जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. सांग मला, कुठून आले पैसे? आई, अगं, पैशांचं काय एवढं? आबांचं ऑपरेशन झालं हे इम्पॉर्टंट आहे ना, आणि विक्रांतकडनं आपल्याला पैसे नाही घ्यावे लागले हे महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे तू मला खरं काय ते सांगणार नाहीच तर? नाही, हरकत नाही, नको सांगूस. आता ना मला कळून चुकलंय, तू माझ्याशी काहीही शेअर करणार नाहीस. पण हे जर राणीने विचारलं तर तिला मात्र सगळं सांगशील, बरोबर ना? आई, असं काही नाहीये, तू का गैरसमज करून घेतेस? ते ठीक आहे, तू मला हे नको सांगूस की पैसे कुठून आले. पण मला एक सांग, तू हे सगळं का करतोयस? तुझा त्या राणीवर इतका विश्वास का इंद्रा? कारण ती आहे विश्वास ठेवण्यासारखी. आई, तू ना तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू एकदा चेंज करून बघ तिच्याकडे बघण्याचा. आय एम शुअर तिच्याबद्दल जे काही गैरसमज तुझ्या मनात आहेत ना ते दूर होतील. ते कधीच होणार नाही. होतील आई. कधी ना कधी राणी असं काहीतरी करून दाखवेल की तुझ्या मनात तिच्याबद्दल जो काही राग आहे, जे काही गैरसमज आहेत ना ते दूर होतील. मला खात्री आहे. मी निघतो, आपण नंतर बोलूया.